सहर्ष सादर करीत आहे 2 अंकी सामाजिक आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदय स्पर्शी नाटक माझं काय चुकलं, माझं काय चुकलं। कलाकार सुनील नाईक, विनोद भाटी, भास्कर देसाई, सुधीर नाईक, प्रथमेश गावडे, प्रदीप परब, रामचंद्र घाडी, कुमारी समीक्षा घाडी आणि कुमारी अक्षता मोरे श्री दुर्गांजली नाट्य निर्मित कुंडवळे टेमवाडी मुंबई सहर्ष सादर करीत आहे यशवंत मांडके लिखित आणि अनिल गावडे दिग्दर्शित 2 अंकी सामाजिक आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी नाटक माझं काय चुकलं, माझं काय चुकलं। विश्वासघात केलाय तुम्हाला।
चिंचते पदर पसरते सौभाग्याची सती काय पूजा कसा काय चाललाय तुझा संसार बहिणीच्या परभणीची दिवाळी करायला हा माझा न ऐकल्याचा परिणाम आहे हो आता माझा ऐकला असती बात राहिली असती पण त्यामध्ये तुझा स्वार्थ होता हे काय सांगायला लाज वाटते तुला हा माझा करोडो रुपयाचा फायदा होणार होता तुम्हाला स्मगलिंगच्या धंद्यामध्ये 50% पार्टनर करून दिला होता पण त्याला तू होतीस त्याची राखेल म्हणून आणि राक्षसा पैशासाठी तुझ्या बहिणीला त्याची रखेल बनवायला तयार झालास पैशासाठी वाटेल तर करू शकतो आपण मात्र माझा करोडो रुपयाचा नुकसान केलाय त्याची अर्थ तुला घडायला जगणार म्हणून ते हे सगळे प्रयत्न चालू आहे निर्दयी माणसा बहीण भावासाठी देवाकडे प्रार्थना कर त्याला उदंड आयुष्य लाभो माझा भाव सुखी राहावा म्हणून देवाकडे नमस करते पण ही अभागी बहीण तुला श्राप देते कुत्र्याच्या मोतीने मरशील तू सगळ्या ढकलता रंगाला बहिणीचा श्राप आहे तुला समजलास सारे स्वतःचं भविष्य डोळ्यासमोर येतात माझ्या भरण्याच्या पोवाड्या गाऊ लागल्या पैसे दिले एवढं तुमचं काम झालेलं आहे मेहरबानी नाही केलीस माझ्यावरती 10 कोटीचा सौदा नाही आपला हे भुजंग तुझ्या इशाऱ्यावर नाकाला तुझा प्रायव्हेट समजा नाही तेव्हा इशारे बंद कर आणि पहिले पैसे घे नाही पैसे माझ्या अड्ड्यावरती पोहोचले पाहिजे ठीक आहे कबूल तुम्हाला हाजीचे बोलवलं त्या कामाचं काय आम्हाला जाना आहे सुवर्ण संधी आहे फायदा उठव आवाज कैलास तुम्ही मालामाल करेल अरे भुजंगा अरे एका सौद्यात 2 व्यवहार अरे कसं शक्य आहे ते मला भाव निघाला आज फक्त संसार करताना लक्षात पडतो काही कामाचं नाही आहे ते थांबू ते थांबू पापी हाताने त्या देवीला स्पर्श केलास उठ साध्या उठ उठ उठ
विलास, अहो तुम्ही माणसाची हैवान. तुमच्यामुळे सगळे माझ्याकडे वाकड्या नजरेने बघू लागले, माझ्या इज्जतीवर हात टाकू लागले. पण तुम्ही मात्र दारूच्या नशेमध्ये डोळे बंद करून घेतले. अपवाद बंद कर आणि फक्त भरपूर दागिन्याचा डबा दे. बाबांनी तुझ्याजवळ ठेवायला दिलेले दागिने हवेत मला. ते दागिने माझे नाही, ते दागिने सासूबाईंचे आहेत. माझे दागिने आपल्या घराची प्रतिष्ठा आहे. असू दे ना, तुझ्या बापाचं काय येतंय, मला दागिने हवेत. नाही, बापाच्या विचाराशिवाय मी ते दागिने तुम्हाला देणार नाही. कशी देणार नसते नाही विलास. बाजूला हो, बाजूला हो, बाजूला हो. हे दागिने मी तुम्हाला देणार नाही. हे आपल्या घराची प्रतिष्ठा आहे. बाजूला हो. असं काय करायचं? माझे दागिने विकले तर तुम्हाला काही बोलले नाही, कारण ते तुमचं. पण ते दागिने जर विकले तर आपल्या घराची रस्त्यावर येईल लोक. असू दे ना, तुझं काय होतंय, मला जाऊ दे. अहो तुम्हाला तर कशाचीच पर्वा नाहीये. काय काय विकणार आता तुम्ही त्या दारूच्या थेंबासाठी? घरात मोठं नव्हतं ते सगळं विकलं त्या दारूसाठी. माझ्या हक्कावरचे दागिने सुद्धा विकले त्या दारूसाठी. आणि आज सासूबाईंनी जपून ठेवलेला त्या घराचा अमूल्य ठेव विकायला निघाला. कशासाठी? तर या दारूच्या थेंबासाठी. पण विलास, ते दागिने विकून ना तुम्ही आजची नशा भागवाल. पण उद्याचं काय? बोला विलास, उद्याचं काय? याच दारूच्या थेंबासाठी स्वतःच्या बायकोला सुद्धा पोट्यावर विकायला मागे पुढे बघणार नाही तुम्ही. काय चालवलंयस तू? झोपतो का तुला? सोहायला काय झालं? ही अवस्था मला पावत नाही. मग डोळे बंद करून घ्या. अरे विलास, बापाशी कसं बोलावं याचं सुद्धा भान राहिलं नाही रे तुला. राहिलं कसं? तुम्ही तर माझ्या नाशाला जबाबदार आहात. कोण मी? हो तुम्हीच. अरे पुरा, काय बोलतोयस तू हे? योग्य ते बोलतोय मी. सत्य परिस्थिती कळल्यानंतर सुद्धा मंगेशदारी पूजाला या घरात का ठेवून घेतात? अरे तुला विलास, शब्द तरी विचारायला दे ना. तुला समजत कसं नाही रे? मंगेशला आपल्याशिवाय कोणाचा आधार आहे का? त्याला घराबाहेर
बाहेर कसं काढू मी? मग मंगेशने जे काय केलं त्यामध्ये तुम्हाला खरंच काहीच वाटलं नाही? अरे, त्याने काहीच केलेलं नाही. तुझ्याबरोबर प्रेमाचे संबंध तुझं आणि त्यांचं त्याने काहीच केलं नाही. त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं हे मान्य आहे मला, पण त्यांनी तुला धोका दिला असं म्हणता येणार नाही. योगायोगाने ती तिघं एकत्र आलात, त्याला ती तरी काय करणार? याला योगायोग म्हणतात. मंगेश आल्यावर त्याला एक शब्दाने काय केलं नाही तुम्ही? बोला बाबा. विकास, तुला समजत कसं नाही? स्वतःहून गैरसमज करून घेतलाय. अरे प्रत्यक्ष कैलासने मारले त्याला. इथेच तर चुकलाय. स्वतःचे गैरसमज करून स्वतःवर अन्याय करून घेतला. गैरसमज? मी गैरसमज करून घेतला? माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं असून सुद्धा? इथेच तर चुकतोय. माझ्या दुकानाच्या भावनेचा तुम्ही काय विचार करत नाही? अरे, तू संधी कधी दिली आहेस का? जेव्हा तुला समजावण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा उलट बोलून माझा अपमान केलास. पण त्यांच्या कोकण मायेपुढे मी बंदी झाला होता. त्यांचे अपराध मी पोटात घातले होते हेच मला पटत नव्हतं. अरे, खरा अपराधी तर तूच आहेस. राईचा पर्वत करून स्वतःवर अन्याय करून घेतलास. हेच तर मला पटत नाही. इतरांना जवळ म्हणून स्वतःच्या मुलाला अपराधी ठरवतात. विलास, तुला समजावून तरी कसं रे? काही समजावं तुमचा शाळ मला तुमच्याकडे ठेवा. विलास, विलास, बाबा सावकाश. तुम्ही का बाहेर आलात? चला आता तुम्ही औषध घ्या बघू. चला. राहू दे पोरी, मी बरा आहे. आता औषध घेतलं तरी फरक नाही पडणार, कारण औषधाने शरीराचे आजार बरे होतात, मनाचे नाही. विलासच्या अशा वागण्याने तुमच्या मनाची काय अवस्था झाली ना याची कल्पना आहे मला. पण याला सर्वस्वी जबाबदारी मी आहे बाबा. असं कोण म्हणतं पोरी? तुझे प्रयत्न प्रामाणिक होते, पण विलासच्या नशिबाला ग्रहण लागलं त्याला तू तरी काय करणार? अंधाऱ्या घरावर माझ्या पदस्पर्शाने दुःखाची सावट पडली. बाबा, तुम्ही अपराधी आहे. पोरी, का असं स्वतःला त्रास करून घेतेस? लक्ष्मीच्या पावलांनी तू या घरात आलीस, पण विलासने गैरसमज करून घेतला आणि अवदसेला जागा करून दिली. बाबा, सासूबाईंनी खाऊन ठेवलेला अमूल्य ठेवा मी नाही वाचवू शकले बाबा. तोही त्यांनी विकला. मला माफ करा बाबा, मला माफ करा. जो अपराध आपल्या हातून घडलाच नाही त्याची माफी का मागावी? नाहीतरी त्या दागिन्यांना छातीशी कवटाळण्यात काय अर्थ आहे? जेव्हा घरची इज्जत बाजारात विला होते तेव्हा त्या दागिन्यांना छातीशी कवटाळण्यात काय अर्थ आहे? जाऊ दे पोरी, आता तू त्याला काही बोल नको. समजावण्याच्या पलीकडे गेलाय. बाबा, म्हणजे माझ्यामुळे व्यसनी झालं नाही होत सहन. ते तुला आता सहन करावंच लागेल. अगं, मी पापासून सहन करतोच आहे ना, पण सवय लावून घे. माझा पण नाविलाज झालाय. विलासच्या अशा विचित्र वागण्याने माझा पण नाविलाज झालाय.
तरी कोणाला शक्य झालंय का? त्यांनी हा मार्ग का पत्करला असेल? चांगल्या गोष्टी आत्मसात करायला वेळ लागतो, पण वाईट गोष्टी लवकर अवगत होतात. कैलासच्या संगतीने पूर्ण बिघडला आहे तो. तरी मी त्यांना म्हणत होते त्या कैलासची संगत करू नका म्हणून. पण कैलास तुझा सक्का भाऊ आहे हे त्याला सांगायला हवं होतं. बाई, मला सर्व माहित आहे. तिला त्याच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी कैलासची नीच कृत्य त्याला सांगायला हवी होती. त्यांना सांगू नको शकत. कारण त्यांना जर सांगितलं असतं ना तर कैलासने त्यांचं काहीतरी बरं वाईट केलं असतं आणि त्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती मला. मी खूप घाबरले होते बाबा. कारण कैलास कोणत्याही घराला जाऊ शकतो ना याची कल्पना आहे मला. म्हणून विलासला वाचवण्यासाठी कैलासचा होणारा क्षण मी मुकाट्याने सहन करत राहिले बाबा. बरं, आता सांगावं तर वेळ निघून गेली आहे. कैलास त्याच्या इतका जवळ आला आहे, विलास त्याच्याविषयी एक शब्दही ऐकून घ्यायला तयार नाही. आता काय करायचं? आता फक्त वाट पाहायची, उद्याच्या आशेची, त्याची सदसद विवेक बुद्धी जागृत होण्याची. आता फक्त वाट पाहायची पोरी, वाट पाहायची. तुम्ही आमचे आनंद करा तुम्ही जरा. काय खेळ पाडलाय समाजात नशिबाचा. माझं खाजत आलेला क्षणिक सुखाला पारख करून टाकला. असे काय नशीब माझे, असे काय नशीब माझे, दैव घडविते तुझे. असे काय नशीब माझे, दैव घडविते तुझे. वेडी माया घडी घडीला, वेडी माया घडी घडीला, सतवाया असे असे काय नशीब माझे, दैव घडविते तुझे. असे काय नशीब माझे, दैव घडविते तुझे. जीवनातली गोडी सरली, जीवनातली गोडी सरली, काळोखाची छाया पसरली, काळोखाची छाया पसरली. जीवनातली गोडी सरली, जीवनातली गोडी सरली, काळोखाची छाया पसरली, काळोखाची छाया पसरली. काय म्हणावे या नियतीला, काय म्हणावे या नियतीला, स्वप्न बघतोय भागीचे, स्वप्न बघतोय भागीचे. असे काय नशीब माझे, असे काय नशीब माझे, दैव घडविते तुझे. असे
केला जातो तो फक्त पैशाचा. सगळे मार्ग साफ झाले. अरे भूषण, अरे तुझं भाषण बंद कर रे. स्वतःच्या स्वार्थासाठी आमच्याकडून काम करून घ्यायचं एवढंच तुम्हाला ठाऊक. एवढा व्यवहार तेवढाच माझ्याशी फक्त म्हणायचं. बाकीचा लेखी मात्र द्यायचं. समजलं? अरे यात तुझ्या रामदेव मी जास्त खुश आहे. कौतुक बंद कर आणि पहिला व्यवहाराचं बोल. फालतू महत्वाचं ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये. ते आपण तुझ्या ठेवू. तिला फार होती किंवा जास्त नाव असेल. अरे लीला बारबारी व्यवहार करून पडताय. काय काय सांगतोस काय? बघ, खरंच बरं, हे. अरे हिला सहसा असा वेदनेचा आणि जाईल मला वाटलं नव्हतं. पण तू असं काय चालत ठेवलंस आणि तो पूर्ण बरबादीच्या वाट्याला गेला. अरे त्याचे तर पैसे घेतोय मी. तुला लीलाची बरबादी हवी होती आणि मला पैसा. मग बोला भूषणराव, राहिलेल्या पैशाचं काय करता? अरे तू चिंता काय करतोस? सगळे पैसे कोण दिले? अरे पण तो देशमुख राहणार जास्त त्रास होतोय. याचा बंदोबस्त व्हायला हवा. सगळ्याचा बंदोबस्त करेल. प्रथम व्यवहार पूर्ण कर, मग त्या देशमुखला पण पाठवतो भागामध्ये साध्याला. ए ना बाबा ना, आपला भेट लागले. ए तरी तुम्हाला उभा आहे. तो जर घेऊन आला तर मी पुन्हा बरबाद होईल. याचं काय ते नंतर ठरवू. अरे कैलास, अरे निवडणुका जवळ आल्या त्याआधी त्याला ठिकाणाला हवं. अरे जर तो का निवडून आला तर तेव्हा तो पुन्हा बरबाद होईल. अरे तुझ्या बरबादीने मला काय फरक पडणार आहे? अरे पैसा पकडून मी तुला. मेहरबानी नाही करत माझ्यावरती. एवढा व्यवहार तेवढेच मी पैसे घेतो. कारण त्या कैलासला कुणाची गुलामगिरी करायची सवय नाही आणि तुझ्यासारख्या स्वार्थी राजकारणाची तर नाहीच नाही. मला एक वेळा मी आमच्या दुश्मनावर विश्वास ठेवू शकतो, पण स्वार्थासाठी काम करून घेणाऱ्या तुमच्यासारख्या नेत्यावरती नाही. कारण तुमची जात नागाची तेव्हाही फिरती फिरणारी. तेव्हा तुझी जादू माझ्यावर चालवण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण कैलास स्वतंत्र आहे, त्याच्यावरती कुणाचाही बंधन नाही. समजलं? मला निवडून देऊ दे. पण पुन्हा बंदोबस्त कसा करायचा हे पण मला चांगलंच माहिती आहे. बस या रस्त्याला टिकून राहिलोय. साऱ्या शिकवायला लागेल तुला. त्याशिवाय तुला दुसरं येतं काय? दुसऱ्याला भीक मागायला लावणाऱ्या पुढाऱ्या ज्यावेळी भीकेची करंटी तुझ्या हातात येईल ना, तेव्हा कळेल तुला भीक मागणं काय असतं ते. स्वतःच्या पायावर उभा राहता का बघ. अरे स्वतःच्या नाही तर तुझ्या पायावर काय? हे पण तुला तुझी हिंमत दिसायला माझ्यासमोर कोण यायची? तू कोण रे? राजा की महाराज आहे? एवढा झाला दिवसभर दारू प्यायची आणि गावभर भटकत फिरायचं. त्यात तुझ्या बापाचा काय कमी असतो? तुझ्यासारख्या दुसऱ्याच्या बायकांना घरात बोलून त्याच्या अमृषी खेळत नाही मी. तो साऱ्या मुकाट्याने चालता हो. ठीक आहे. साऱ्या एकीकडे तुला उभारायला हवे. अरे जा रे ना, कुठल्या माझं वाकड करणार आहे? काका तुम्ही केव्हा आला? हे कुठं आहे? बसा. मी काकांना औषध देऊन येतो. ठीक आहे. आता बघा काका. म्हणजे तुझी अवस्था पावच नाही ते मला. त्याला काय करायचं काका? आपण माणसं म्हणजे नियतीच्या गळाला लागलेली माणसं. ज्याने जिंकण्याचा प्रयत्न केला तो अधिकच गळला. प्रयत्न नाव करा. तुझ्या बोलण्याने लक्ष्मी नांदत होती, पण भीतरवादी विकास केला अवघड ते जागा करून दिली. दारूच्या नादाला लागून स्वतःच्या संसाराचं वाटोळ करून घेतलं त्याने. काका, मला सांगा तुम्हाला या घराची एवढी आपुलकी का वाटते? या घरात मला
हे मिळाले. हे प्रेम मला कुठेच मिळालं नाही. त्यामुळे या घराची मला काळजी आहे. दुर्लक्ष केल्यावर या घराची काय अवस्था झाली हे माहिती आहे तुला? तिला दादाने समजायला सांगितली असती तर ही वेळ आमच्यावर आलीच नसती. त्याच्या या विचित्र वागण्याचा काकांना खूप त्रास होत नाही. काका मला सांगा, दारू पिऊन माणूस एवढं का बदलतो? ज्याला आपल्या जन्मदात्या बापाबद्दल काय बोलावं याचंही भान नाही. आम्ही दारू पितो हे दुःख विसरण्याकरता, पण विलास दारू पितो हे नफरतीची आग तुमच्यावर ओढण्यासाठी. बाबाजीला आपल्याला तर दुसऱ्या बाजूला भुजंग आता दोघांच्या गाळ्यात अडकलाय तो. हे घे, काकाच्या औषधासाठी विलासने दुर्लक्ष केल्यावर या घराचे काय हाल होत आहेत हे नंद्याला पाहून कुणालाही न सांगता हाडगडी ओढतोय बिचारा. त्याला पाहिलं आणि या बेवड्याच्या हृदयाला आदर म्हणजे बंद होता. तो तुम्हाला सोडून निघून गेला, पण त्याने तसं केलं नाही. हे त्याचं मोठे. बरं येतो मी. या सावकाश तू सांग, तू कुठे होतास? तो हो, मी बाजारामध्ये गेलो होतो. भाजी आणायची होती ना. पैसे कुठे आणलेस? पैसे ते माझ्याकडे हो. ही भाजी मी पूजा ताईंना देऊन येतो. हा नंद्या ऐक काय झालं? नंद्या काय मी नाही छोटे मला काय बी नाही. मग हे काय? नंद्या खरं या घरातली माणसं उपाशी राहू नये तर प्रत्यक्षात हात काय निवडलीस तू? छोट्या मालकांचे औषध बाई तुम्ही बी फूड पॉलिश केलं ना हो. नंद्या भाजी घ्या. काय झालं? काही नाही पूजा. काही नाही. कसं सगळं ऐकलं. किती दुःख सहन करावं लागतंय ना तुम्हाला. पूजा हे दुःख भोगायचं आहे ते पुन्हा पुन्हा उभारण्यात काय अर्थ? त्या अभागीने म्हणजे स्वप्न पाहिली ती फक्त स्वप्नच राहिली. स्वतःचं सुखी झालेच नाही, दुसऱ्याला दुःखी केलं. तर पुन्हा हे सगळं बोलून दुःख कमी होणार नाही तुझ्या. मी काय करू मग? फक्त वाट पहा उद्याच्या. कारण आजचा दिवस उद्याच्या आशेवर जगायचा आहे आपल्याला. सगळं सांगितलं. मला वाटलं होतं तो हरामखोर कैलास माझ्याकडून पैसे घेतल्यानंतर तुझ्या जीवनातून दूर जाईल. पण पैसे दिले होय, मी माझ्याकडे 1,00,000 रुपयांची मागणी केली होती. पण मी तुला 2,00,000 रुपये दिले आणि तुझ्या जीवनातून दूर जायचं बजावलं होतं. त्या हरामखोराने पैसे तर घेतले, त्याशिवाय या घराची बर्बादी केली. का मंगेश? तुम्ही मला पैसे का दिले? तुझा संसार वाचवण्यासाठी मी माझ्या आयुष्याची कमाई पणाला लावली. पण त्या हरामखोराने करायचं होतं तेच केलं. तुला स्वतःच्या सख्या बहिणीची गैर आली तर तू दुसऱ्याची काय करणार? तुझ्या असं वाटतं ना त्याच्या नंदीचा बोट घ्या. आणि तुझ्या हा विचार मनात कधी आणू नकोस. तर त्याने केलेल्या कर्माचं काही त्याला नक्कीच मिळेल. बरं तुझ्या काय औषध द्यायचं आहे? काही खायला बनवलं आहे का? हो,
तुम्ही अहो अहो औषध घ्यायचं मी थोडं खायलाच पाहिजे. त्या 8 दिवस स्वतःची का अवस्था बघितली. ते काही नाही. तुम्ही थोडंही खाल्लंच नाही. मला काहीच खायची इच्छा होती नाही रे. आता असं काम होत आहो. दुःख कमी होणार नाही. आणि बघा तुम्हाला लवकर बोलायचं ना. बरे बरं होण्यापेक्षा एकदा ते कायमचे डोळे मिटले असते तर बरं झालं असतं रे. बापरे, काय बोलताय तुम्ही? अरे पोटच्या पोरानं या घराकडे पाठ फिरवली, पण तू या म्हाताऱ्या काकाच्या औषधासाठी बूट पॉलिश केलेस. अरे, तुला काय वाटलं? तुला काय माहित नाही? अरे का केलंस तू हे? त्या म्हाताऱ्यासाठी एवढी लाचारी का पत्करलीस? अरे औषधाशिवाय तडपडून मेलो असतो तरी चाललं असतं रे पोरा, चाललं असतं. अरे त्या घराचं छप्परच कोसळून पडलंय, तिथे तू कुठे कुठे ढिगळा लावणार आहेस? आमच्यासाठी तुझी तळमळ पाहून जीव कासावीस होतो रे, कासावीस. तुम्ही जर असं हरकत झाला तर तुला नवीन जाते पाहिजे. आणि तुम्ही कचरा काळजी करता. स्वतःच्या मनाची समजूत काढण्याचा सोपा मार्ग आहे हा. पण पोरा जखमीवर कुकर मारली की तेवढ्या पुरती बरं वाटतं. तिला सुधारण्याच्या पलीकडे गेलाय रे. मी विलासनगरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. अरे पण का? हो, त्यांनी अचानक पोटात दुखायला लागलं आणि ते रस्त्यामध्ये घडाघडा व्हायला लागले. तेव्हा 4 दिवसांनी त्याला हॉस्पिटलात ऍडमिट केलंय. नंद्या तू आता हॉस्पिटलला जा. भैरव काका तिथे थांबले आहेत. विचार ना. कशाला ऑपरेशन करायचं आहे? ते तुला नंतर सांग. हॉस्पिटलला जा. जा.
तुला ठार नको, त्याला ठार मारलंच. मग काय करू? अरे चांगलं समजावं लागलं त्या म्हाताऱ्याला, तो साला म्हातारा मला समजणार नाही. आपली पोळी सटकली आणि पाठवलं चालायला ठाण्यामध्ये. ते तिला ठार मारायचे पैसे देत नव्हतो मी तुला. हा माहित आहे, पण मारला. आता पुन्हा तो जिवंत होणार आहे का? आमच्या धंद्यामध्ये मेलेला तर पाळत नाही. तुझं काय करायचं ते बघ. बरं. तिला दिलं तुला तू काय केलं? तुला भेटलास का? सगळा बंदोबस्त करून आलाय. तो डॉक्टर पालकाच्या खाली येणार नाही. तो पुढे जाऊन जाणार कुठे? विलासच्या ऑपरेशनसाठी तिला माझेच पाय धरावे लागते. तेव्हा तुझा बंगल्यावरती वाट पांढरा तुझ्या हमकाच ये. शाबास कैलास, शाबास. बाई लंपट साला. खाना तू का आलाय तिथे? तुझ्यावर उपचार करायला आलाय. अरे गेलेस तेवढे उपकार कमी झाले का? रस्त्यावर आणलंस मला. रस्त्याने न तुझ्या नशिबात होतं. माझं मात्र निमित्त. तिच्या बरोबरीला आवाज येऊन तुला असू शकत नाही. कारण कसं आहे, आपला कोणत्याही मार्गाने फक्त पैसा कमवायचा होता. आता विलास ना काढून सगळं हॉस्पिटलचा रस्ता दाखवला. अरे चांगला आता तरी लांब हो आमच्यापासून. तुझ्या विलासला कोण वाचवणार? मारण्याच्या गोष्टी करणारा एक हैवान आज वाचवण्याच्या गोष्टी करतो. अरे चालला इथून. ईश्वराला माझी दया आली ना तर वाचवेल माझ्या विलासला. तुझ्या मदतीची गरज नाहीये मला. तुझ्या मदतीचे सगळे दरवाजे बंद झाले. तेव्हा डोकं शांत ठेव आणि विचार कर. या संकटातून मी तुला मदत करू शकतो. तू काय मला मदत करणार? तू फक्त सल्ला देणं जाणतो. तुझ्यासारख्या राक्षसांनी ना त्या मदतीची भाषा करू नये. पूजा, आवाज करू नकोस. आजपर्यंत खूप ऐकलं मी तुझं, पण आता यापुढे एक शब्द सुद्धा ऐकणार नाही मी तुझा. तुला ऐकावंच लागेल. कारण तुझ्या सगळे मदतीचे दरवाजे ना बंद झाले. तेव्हा तुला माझीच मदत घ्यावी लागणार. अरे हा भ्रम आहे तुझा. 2 दिवसात विलासला मी घरी घेऊन येणार आहे. विलासला आता बरं वाटणं शक्यच नाही. कैलास, हा बघ, त्याच्या दोन्ही किडनॅप फेल झाले आहेत. कैलास, तू काही बोलशील आणि तुझ्या शब्दावर मी विश्वास ठेवेल असं वाटतं तुला? हा अगं डॉक्टर संगीतला सांगत होते ते ऐकलं नाहीस का तू? या 2 दिवसात जर विलासचं ऑपरेशन झालं नाही तर विलास शांता, तुझा प्रत्येक शब्द मला श्राप ठरलाय. लवकर प्रतिती आली माझ्या शब्दाची. जे काही विलासच्या बाबतीत बोललोय ना ते तुला शापच ठरणार आहे. तेव्हा शानी हो. काही नाही होणार माझ्या विलासला. चमत्कार घडवायला तुझ्या गर्भेची मातेचा अवतार आहे. अगं या 2 दिवसात विलासचं ऑपरेशन करावं लागेल आणि नाही केलं ना तर विलास केव्हाही जातील. आणि त्यासाठी डॉक्टरांनी 5 लाख रुपये मागितले आहेत. तुझ्याकडे 5 लाख रुपये. 500 रुपयाची लायकी नाही तुझी. अरे तुझीच मेहरबानी आहे ना ती. म्हणजे पटलं जर तुला तर मी कमी ना असतो ना तरी जो बोलतो ना ते सत्य असतं. ते काही नाही. तुझ्या शब्दावर मी विश्वास ठेवणार नाही. मी स्वतः डॉक्टरांना जाऊन भेटेन. त्याचा काही उपयोग होणार नाही. तुला जर डॉक्टरने सांगायचं असतं ना तर तेव्हा सांगितलं असतं. मंगेशला बाजूला घेऊन सांगितलं आणि जेव्हा तू मंगेशला विचारायला गेली तेव्हा मंगेशने तुला सांगायचं काय झालं? आठव आठव आठव. मंगेश, काय सांगितलं डॉक्टरने? सांगा ना. काही नाही पूजा. काही नाही कसं? इतका वेळ डॉक्टर तुमच्याशी बोलत होते ते उगाचच का? नक्कीच काहीतरी गंभीर आहे. खरं पूजा, काळजी करण्यासारखं काहीच नाही. मग तुम्ही इतके हतबल का झालात? मी जरा खाली जाऊन येतो. मंगेश, मंगेश. पूजा पूजा लढू नको पूजा. विलासच्या ऑपरेशनसाठी मी पैसे देईन तुला. हा पण त्यासाठी आजची रात्र भुजंगाच्या बंगल्यावर शांता, तरी शंका आलीच होती मला. बळबळीच्या खोल नदीत लोटणारा एक कसाई बहिणीच्या बळबळच्या जखमेवर फुंकर मारायला येईलच कसा? अरे त्याच्या रक्ताचे पण सौदा करणारे लागले तुम्ही असाच विचार करणार. या विलासला वाचवण्यासाठी तुझ्याकडे हाच एक पर्याय उरलाय.
कर. माझं काय व्हायचं ते होईल, पण तू चालतो इथून. जास्त शहाणपणा शिकू नकोस. विलासला जर वापरायचं असेल तर पूजाच्या बंगल्यावरती आहे. येथे तुझी वाट पाहतो मी. तुमच्या सुखातच माझं सुख सामावलं. तुमच्या सुखाबरोबरच तुमच्या दुःखाची सुद्धा भागीदारी नेम. माझ्या सुखासाठी तू काय करू शकतेस पूजा? वाटेल ते करेल, पण तुम्हाला सुखी ठेवेल. तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटांना मी धैर्याने सामोरे जाईल. बापरे, एवढं प्रेम आहे तुझं माझ्यावर? हो, खूप प्रेम आहे माझं तुमच्यावर. नाही म्हणजे नेमकं किती? काका, अहो काका सांभाळा स्वतःला. अरे मंगेश, काही कर पण माझ्या विलासला वाचव रे. अरे त्याच्या आईच्या मागे हा बाप त्याच्यासाठी आई झाला आणि आईच्या मायने त्याला मोठा केला आणि आज माझा विलास काही होणार नाही माझ्या विलास दादा. अरे दारूमुळे किडन्या फेल झालाय रे त्याच्या. काका, पोलिसांनी नाही तुम्हाला. तुम्ही शांत व्हा. मी आहे ना. कुठे चाललीस? आहे. बाहेर म्हणजे नेमका कुठे? हा अधिकार मी नवऱ्याशिवाय कोणालाही दिलेला नाही. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं मी जरुरी समजत नाही. का? मला माहित नाही. पण मला माहित आहे ना, सगळं ऐकलं आहे मी. ऐकलंयत ना, मग मला जाऊ द्या. पूजा, उजळच्या बंगल्यावर जाऊन ते वेळ काम करणार होतीस आणि स्वतःचा शोध करून देणार होतीस. बोल पूजा. जिवंत राहून तरी काय करू? काय उपयोग माझा? मरता बरता स्वतःच्या आयुष्याचा शोध करून देणार होतीस. विलास देऊन गेली असतीस. पण ज्यावेळी विलासाचा हे जीवन दान गेलेलं समजलं असतं ना, तर त्या जीवन धनाची त्याला गरज वाटली असली. त्यामुळे विचारता दोघे दिसतात भारी माझ्यावर कोणाचा विश्वास राहिला नाही. आतापर्यंत तुझा विश्वास ठेवला त्याची परत आचरण देणार आहे तुम्हाला. दुसऱ्याला सहभागी करायचं असतं. मला तर आमचं दुःख डोक्यावर घेऊन फिरावं लागतं. आणखी काय करणार आमच्यासाठी तुम्ही? शेवटच्या क्षणापर्यंत जे करता येईल तेवढं करेन मी. आणि एक लक्षात ठेव पूजा, मी जिवंत असताना तुला काहीच करण्याची गरज नाही. तुला विलास दादा हवाय ना, मी वाटून द्याला. एवढी रक्कम तुम्ही कुठून आणलं? तो माझा प्रयत्न आहे. काहीही करेल पण विलास दादाला वाचवेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी असले घाणे विचार पुन्हा मनात आणलेच तर याद राख. नको हे जीवन नको हा संसार नको
सत्य भाऊ सख्या भावाचे प्राण घेतात आणि तू सत्ता नसून सुद्धा माझा तो उद्देश नव्हतो मनाला लावून घेऊ नको केव्हा पट्टे पडायची भाषा करू नका
दादाच्या ऑपरेशन साठी एवढी रक्कम कुठून आणली? मला काय वाटतं मी चोरी केली. तसं नाही रे मुके. तू चोरी करणार नाही याची खात्री आहे मला. मग पैसे कुठून आणले याचा विचार करायचा नाही का? या सगळ्याचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं हेच आपल्याकडे महत्त्वाचं आहे. तुझ्या माणसेचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. पण तुला बाहेर निघून रस्ता मारून तू म्हणून तिला आणि सांभाळून द्या काका. हो पोरा. थांबा मंगेश. बाबांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तुम्ही. सांगा मंगेश, कुठून आली तेवढी रक्कम? एका खास मित्राने मदत केली मला. कोण मित्र? नाव काय त्याचं? पण हे सर्व का विचारतेस तुम्हाला पूजा? कारण तुम्ही खोटं सांगताय ना म्हणून. नाही मी खरं सांगतोय. मग नजर का चोरताय? इकडे माझ्याकडे बघून सांगा ना की तुम्हाला एका खास मित्राने मदत केली म्हणून. मंगेश, मला नंद्याने सगळं सांगितलंय. त्याने तुला खोटं सांगितलं असेल. नंद्या का खोटं सांगेल मला? अहो, 4 दिवस तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता. कोणत्या वॉर्डला होता हे सुद्धा कळू दिलं नाही. का मंगेश? का तुम्ही स्वतःच्या जीवावर धोका पत्करला? जर असं केलं नसतं तर या घरातून 3 हत्ती उठल्या असत्या. दिवस राहून काय उपयोग होता? विराट झाल्यामुळे काकाची काय अवस्था झाली आहे ते पाहिलंच नाही. म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. अहो, पण तुम्ही स्वतःचा जीव का धोक्यात टाकला? परवा आहे कुणाला या जीवाची. नाहीतरी मी एक लग्ना जिवंत असतो काय आणि मंगेश, अहो, काय बोलताय तुम्ही असं? मला माहिती आहे, विलास, मी तुम्हाला बरं वाईट बोलून तुमचा अपमान केला. पण विलास तेव्हा खूप संगतीने बिघडले होते. पण आता मी त्यांना समजावेल, त्यांना सांगेल की तुम्ही त्यांच्यासाठी केवढी मोठी कुर्बानी केली ते. आणि आता ते ऐकतील माझं. आणि त्यांनाही समजेल की आपलं कोण आणि परकं कोण. याशिवाय चांगली गोष्ट कोणती? खरं म्हणजे मला तुम्हा सर्वांना आनंदी पाहिजे आहे. आणि तुमचा हा आनंद कायम टिकून राहण्यासाठी मला इथून जावंच लागेल. मंगेश, पुन्हा जाण्याची भाषा केली. मी समजावेल विलासना. आणि आता ते ऐकतील माझं. पण तुम्ही इथून जाऊ नका. येऊया, त्याचं विधानाला खाली सांगू नकोस. का सांगू नकोस? हरामखोरा, एवढं सगळं झालं तरी तुझे हे खाण्याचे धंदे चालू आहेत. थांब, तुझा त्या शेवटच जाऊ लागतो. विलास, 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 सोडा त्यांना. विलास, मला ज्याने आयुष्यातून उठवला त्याच्यासाठी असतो. अगं हा बंदूक जे मला लागलेला आहे किडा आहे किडा. फार गंदा चालेल. मारा, मारा टाका त्यांना. तुम्ही एक माणूस असून हैवानात. अहो, एवढं मारण्याआधी तुमचं ऑपरेशन कसं झालं एकदा तरी विचारलं? अहो, या मंगेशने तुम्हाला किती देऊन जिवंत दिलं. तुम्ही या मंगेशमुळे जिवंत. काय?
तुझीच वाट पाहत होता मी. पहा, त्याने मला जीवन दिलं, घरात आणून जातीच्या डोक्यावर त्याचा व्याज हात करा होतो. माझ्या घडलं तूच सांगितलं ना मंगेश आणि चाल म्हणून माझ्यावर विश्वास ठेवला. तुझ्या पार्टी कार्यक्रमाला बळी पडून मी माझ्या आयुष्याचा नाश करू देता. पण तुला तरी काय जिवंत ठेवू शकतो ना तर ठार करू शकतो. त्यांना मानले बंदूक. स्वतःच्या मुलीचं कुटुंब पुसताना कसं पाहू मी. तुझ्या माझी मुलगी आहे. बोल विलास, ही माझी पत्नी. काय बडबडताय तुम्ही? बोल बोल पूजा. मी नंदेला विचारलं हा फोटो इथे नसता तर तो म्हणाला तुझ्या आईचा फोटो आहे. नाही हे मला आजच कळलं. मी आज मोहन घाडी आणि मी दारूच्या अड्ड्यावर खेळायला गेलो. त्या हरामखोराने एवढे दिवस लपवलं तर त्या आज मला सांगितलं. मी त्याला समजवण्यासाठी अड्ड्यावर बसले पण हा ऐकायचा त्याने तुला मारण्यासाठी तो इथपर्यंत येऊन आला. म्हणून म्हटलं एक रिव्हॉल्वर उचललं आणि मी त्याच्या पाठोपाठ आलो. मारलं नाही रे, मुक्ती दिली या धरणीच्या जीवनातून. मधल्या क्रियाला नाहीसा केलं. जिवंत ठेवून तरी आजपर्यंत त्याने दुसऱ्याचे संसार उद्ध्वस्त केले. त्याच्या बापानेच मार यात माझं काय चुकलं. खूप दूर जात आहे. म्हणते माझं काय चुकलं. मंगेश म्हणतोय माझं काय चुकलं. भैरव म्हणतोय माझं काय चुकलं. आणि विलास सुद्धा म्हणतोय माझं काय चुकलं. अरे पुरानो तुमचं चुकलं ते एकच. तुम्ही तुमचे कान आणि मन हलके ठेवलात आणि याचाच फायदा आपल्या आजूबाजूचे ढोंगी मतलबी समाजसेवेच्या जंगली आवडणारे लोक घेत असतात आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आणि समाजामध्ये आग लावण्याचं काम करत असतात. गोड बोलण्याला बोलून न जाता आपण आपलं घर आपला समाज वाचवा रे एवढं तुम्हाला सांगावं असं वाटतंय. नाहीतर पुन्हा प्रत्येकावर हात प्रश्न येईल. कोणता